न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। रत्नदीप जे सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारला दाखवणाऱ्या चॅनलला बंद करण्यासाठी सरकारकडनं प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी ते त्यांच्यावर एफआर दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत। तुम्ही काय सांगाल यावर? सर्वप्रथम जे वक्तव्य केलं आहे 1 मेच्या दिवशी महाराष्ट्र दिवस, या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी की सांगितले की पोर्टल जे युग चॅनल आहे ते बंद पाडण्यात यावे आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावे। हे चॅनल लोक म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण करतात। मी त्यांना सांगू इच्छितो, संविधान 19A मध्ये बोलण्याचे अधिकार आहे, रायटिंग करण्याचे अधिकार आहे आणि संविधान हे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना बनवली त्या घटनेनुसार सर्वांना बोलण्याचे अधिकार आहे, सामान्य नागरिकांना बोलण्याचे अधिकार आहे, वृत्तपत्र वाहिनींना बोलण्याचे अधिकार आहे, पालकमंत्री असेल त्यांना सुद्धा बोलण्याचे अधिकार आहे। हा सर्वांच्या बोलण्याचे अधिकार असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण असायला नको। अशा पद्धतीने हे डिजिटल पोर्टल अगर माध्यमाच्या सामने एखाद्या समस्येचे निराकरण करण्याकरिता अगर डिजिटल पोर्टल हे जनतेसामने अगर समस्याचे निराकरण करण्याकरिता चॅनल बनलेलं असेल तर त्यांना हे म्हणजे त्यांना हे करण्याच्या डिजिटल बंद करण्याच्या हा काही त्यांच्या सूडबुद्धीच्या राजकारणाशिवाय असू शकतो असं आम्हाला वाटते। निष्पक्ष आणि निर्भीड जे बातम्या चालवतात अशा छोट्या यूट्यूबर किंवा डिजिटल पोर्टल चॅनलला प्रशासनाच्या माध्यमातून दडपण आणण्याचा, एफआर दाखल करण्याचा किंवा मानहानीच्या नोटिसेस दाखल करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून सध्या सुरू आहे त्यावर तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सांगू इच्छितो की ही सरकार जेव्हापासून आल्या हेच धार्मिक तेढ निर्माण करतात। वृत्तवाहिन्या समाजामध्ये एक चांगलं माध्यम आहे की जनतेच्या प्रश्नाचे निराकरण करतात। म्हणून अशा महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो की डिजिटल पोर्टल एक चांगलं एक सामाजिक दायित्व म्हणून समाजामध्ये चांगलं वातावरण आणि समाजाचे निराकरण करण्याकरिता डिजिटल पोर्टल असावे आणि आमचा हा काँग्रेस पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी राहील अशी मी ग्वाही देतो। एकीकडे भारतीय जनता पक्ष इंदिरा गांधी यांनी देशामध्ये लावलेल्या आणीबाणीचा वारंवार भाषणातून उल्लेख करते आणि आता सध्या भाजपच्याच मंत्र्यांकडनं, भाजपच्या सरकारकडनं देशातील डिजिटल मीडियावर किंवा प्रिंट मीडिया जे सरकारच्या निगेटिव्ह भूमिका घेतात किंवा सत्याचा आरसा त्यांना दाखवतात अशांवर आणीबाणी लावण्याचा त्यांच्याकडनं हा सध्या प्रयत्न सुरू आहे का? वृत्तपत्र हे तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। वृत्तपत्रामुळे किंवा मीडियामुळे हे चौथा आधारस्तंभ असल्यामुळे जनतेपर्यंत हा प्रश्न निकाली काढण्याच्या आणि ते लोकशाहीच्या माध्यमातून जे राजकारणी लोक असतात, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल की देशामधले गव्हर्नमेंटमध्ये बसलेले जे राजकारणी लोक आहेत, जे नेते आहे, त्या माध्यमातून त्यांचे निराकरण होत असते। पण अशा पद्धतीनं आणीबाणीच्या वेळी जे इंदिरा गांधी म्हटलं असेल ते ठीक आहे, पण इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळेस जे स्वातंत्र्य मिळवून दिलं, आज महाराष्ट्र देशामध्ये मोदी गव्हर्नमेंट आहे। मोदी गव्हर्नमेंट असल्यामुळे 56 इंची छाती, पुलगामा आणि आता झालेला पहलगाम अशा माध्यमातून कुठे जनतेला तुम्ही सांगू इच्छिता की धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकते। एकीकडे पहलगाम हल्ला झाल्याच्या नंतर मोदीजींनी श्रीनगरच्या काश्मीरच्या पहलगाममध्ये जाण्याची गरज होती, मात्र त्यांनी बिहारचा मंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडलेला आहे आणि युद्धाला अजून तोंड फुटलेलं नाही। जशाच तसं उत्तर केव्हा भेटणार आहे मोदीजींकडनं? मोदींनी तर अजूनपर्यंत सडेतोड उत्तर तर द्यायला पाहिजे, पण आमचे नेते राहुलजी गांधी त्या ठिकाणी पहलगामला जाऊन व्हिजिट दिली आणि पहलगाममध्ये एवढं सर्व सैन्य असल्यामुळे बी आणि त्या ठिकाणी आतंकवादींनी आमच्या जे लोक इंडियामधले लोकांना जे आतंकवादी लोकांनी गोळ्या झाडल्या, त्या गोळ्या झाडल्यामुळे आणि एकीकडे सांगण्यात आलं की तुम्ही कोणत्या धर्माचे हे जे वातावरण निर्मिती केली, ही धार्मिक तेढ निर्माण करण्याचं
वातावरण ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था असायला पाहिजे होती, त्या ठिकाणी असलेले जे चेकपोस्ट होते ते चेकपोस्ट केंद्र सरकारने कोणाच्या दबावाखाली ते हटवले आणि ही नेमकी सुरक्षेची जिम्मेदारी कोणाची आहे? नैतिकतेचा आधार म्हणून, अधिकार म्हणून गृहमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटते का? हो, बरोबर आहे ना. एक काळ महाराष्ट्रामध्ये जसं मुंबईचा जेव्हा कांड झाला होता तेव्हा कांड झाल्यामुळे आमचे लोकांनी राजीनामे दिले, तशाच पद्धतीने यांनी सुद्धा एक आपली औपचारिक भूमिका घेऊन त्यांनी डायरेक्ट राजीनामे द्यायला पाहिजे आणि जनतेला चांगला एक मेसेज द्यायला पाहिजे की आमच्या हातून चूक झाली आहे. तुरंत त्या चुकीचे निराकरण करण्यात यावं, पण अजूनपर्यंत ते निराकरण झालेलं नाही. अशा पद्धतीने देशामध्ये एक सामंजस्य निर्माण करायला हवं होतं. या प्रकारे गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी रुपये पळवल्याचा आरोप संजय शिरसाट जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आज केलेला आहे. काय सांगणार आपण? बरोबर आहे ना की सामाजिक न्याय विभाग हा जो विभाग आहे, हा विभाग मागासलेली आणि दलित लोकांसाठी आहे. या 410 कोटी रुपये लाडक्या बहीण योजनेला दिले. ठीक आहे, लाडक्या बहीण योजनेची व्यवस्था यांनी अर्थमंत्र्यांनी करायला हवी होती, पण मताच्या राजकारणासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना केली. पण ज्या सामाजिक न्याय विभागामध्ये जे पैसा असतो तो पैसा विद्यार्थ्याकरता, मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता असतो आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आणि दलित विद्यार्थ्यांना हे स्कॉलरशिप आणि फेलोशिप अशा पद्धतीनं आणि घरकुल योजना, ह्या घरकुल योजनेचे तर अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही. अशा पद्धतीनं अगर महाराष्ट्र सरकार अगर असं करत असेल तर आम्ही याच्यापेक्षा जाहीर निषेध करतो. शासनाने मागच्या 2 वर्षाआधी घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती मोफत देण्याचं आश्वासन दिलं होतं. GR सुद्धा काढला, मात्र त्या GRची अद्यापही अंमलबजावणी होत नाही. रेती घाट ठिकठिकाणी बंद करण्यात आलेले आहे. घरकुल लाभार्थ्यांना अद्यापही रेती मिळत नाही. काय सांगणार आपण? बरोबर आहे ना. या ठिकाणी जेव्हापासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने खूप घोषणा केल्या आणि घोषणा करून रेती घाट बंद केले, पण रेती घाट बंद झाल्यामुळे रेती चालू नाही. रेती माफिया चालूच आहे. आताही जो कोणी मंत्री बनतो रेती घाट माफिया चालूच असतो. आणि आता बी पहा, नागपूर जिल्ह्यामध्ये रेती घाटचे प्रकरण चालूच आहे. आताही माफिया लोक काही रेती माफिया हे काय रेती आणतच आहे त्या ठिकाणी. आणि जे सांगितलं होतं की घरकुलांना 5 ब्रास देणार आहे फ्रीमध्ये, पण अजूनपर्यंत कधी त्यांनी आश्वासन पूर्ण केलेले नाही. म्हणून आम्ही या महाराष्ट्र सरकारचे जाहीरपणे निषेध करतो. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.